अमित शहांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहांवर खडसून अशी टीका केली आहे। बघूयात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले सविस्तर। अमित शहाला माननीय उद्धवजींनी मोहम्मद शाह अब्दाली अशा पद्धतीने उपमा दिलेली आहे। अब्दाली चालून आला होता पण त्याला वापस जावं लागलं होतं। अमित शाह यांचं म्हणणं आहे धर्मवीर चित्रपटावरून वादंग सुरू झाले। त्याच्यात आशिष शेलार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसचा बाण संजय राऊतांच्या योग्य ठिकाणी घुसला। धर्मवीर पिक्चर जो आहे तो पिक्चर मधल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात किंवा योग्य असतात असं म्हणता येणार। शेवटी तो सिनेमा म्हणून घेतला पाहिजे। संजय राऊतांचा ठाकरे पाहिलेला आहे ना मला, आणि आता ठाकरे 2 पण येणार आहे। धर्मवीर 2 ठीक, याच्यात खरे धर्मवीर आहे का, त्यावेळेस कुठं होते, काय होते, आता स्वतःला ती उपमा देऊ पाहतात। ठाणेकरांना हे चांगलं माहिती, कारण महाराष्ट्राच्या बाकी जनतेला माहिती नसेल। त्यामुळे अमित शहांना हेच सांगेन मी की आमचा वाण तुमच्याकडे आरपार निघालेला आहे। त्याच्यामुळे तुमचे सगळे दिल्लीची फौज जशी त्यात औरंगजेबाची येत होती, एक झालं काही एक लोकसभेला तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिल्लीला पाठवलेलं आहे आणि विधानसभेला त्याच्याही पार पाठवून दिलं। अमित शहा यांनी महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भानंतर आता मुंबईतल्या ज्या कमजोर जागा आहेत तिथं लक्ष केंद्रित केलं असल्याचं समोर आलेलं आहे। कसं बघता तुम्ही? समोर येऊ नये तर मागे जाऊ। लोकसभेला काय झालंय, 3 वर्षांनी यांचे लोक काम करत होते एकेका मतदारसंघात। 3 वर्षांनी मागचं जसं सरकार आलं ना 19 त्यावेळेसपासून काम करत होते। काय हाल झाले त्यांचे, मुंबईमध्ये असो की मराठवाड्यात असो की विदर्भात असो, काय हाल झाले त्यांचे। मोठे मोठे दिग्गज, गडकरी सारखे दिग्गज आता 3.5 लाखाचा लीड लाखावर येऊन पोहोचला। रावसाहेब दानवे पराभूत झाले, कपिल पाटील पराभूत झाले, आणखी त्या कोण मंत्री नाशिकच्या होत्या, काय नाव त्यांचं मला माहिती नाही, पवार, भारती पवार, त्या पराभूत झाले, सगळे मंत्री पराभूत झाले। पण डेंजर झोन मधील जे मतदारसंघ आहे तिथे स्वतः अमित शहा विभागने आढावा घेणार आहे। अमित शहा इथे येऊन काय करणार, याचा अर्थ तुमचे इथलं नेतृत्व कुचकामी आहे। म्हणजे तुम्ही पण कुचकामी आहे, अमित शहा पण कुचकामीच आहे, पण इथलं नेतृत्व त्याच्यापेक्षा कुचकामी आहे, म्हणून त्यांना यावं लागतं असं मी म्हणतो। एका ठिकाणी मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, राष्ट्रवादीची मतं न मिळाल्यानेच लोकसभेत पराभव झाला। अजित पवारांशी युती भाजपच्या मतदारांना पटली नव्हती। तुमचे शब्द अजित पवार फिशिंग होतं। आता असं आहे, त्यांना तुम्ही महत्वाचे खाते देऊन बसले। आमच्यातले गद्दार लोक सुद्धा अजित पवार निधी देत नाही म्हणून आमच्याकडून फुटले असं त्यावेळेस सांगत होते। आता तर तुम्ही मांड्याला लोक असतात आणि तुमचे जे आहे कोण शहा ते सांगतात की आम्ही सगळे सोबत लढणार आहे। त्यामुळे अजित पवारांचे मतच नाही तर तुम्हाला ट्रान्सफर कुठून होणार आहे? ही नेत्यांची पार्टी अजित पवारांची, काय संघटना आहे थोडी अजित पवारांची। नेता शिंदेची सुद्धा नेत्यांची पार्टी, संघटना कुठे यांच्या खाली काही नाही, यांचं याच्यावर चालतं फक्त। दादा, आज मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुका आहे, कसं निकाल आहे? पूर्णच्या पूर्ण जागा युवा सेना मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून येणारे। संध्याकाळी मला भेटा, पूर्णतः अशा जागा 10 जागा आमच्या निवडून येणारे, कारण या निवडणुका होऊ नये म्हणून सातत्यानं प्रयत्न केले। शेवटी सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप झाला, तेव्हा त्या निवडणुका होता, कारण यांच्या मनात भीती होती निवडणुका घ्यायलाही आवडतात। स्वारगेटचं मेट्रोचं उद्घाटन रखडलेलं आहे, 29 तारखेला